चरण स्पर्श आहे जो आपल्याला पाहायला मिळाला, जे काही आपले काय काय आपले धम्मस्थळ आहेत हे आपण खरंच आवश्यक हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या मागे कितीही अडीअडचणी असो, आपल्या जायचं की कधी ड्युटीवर जायचं असते, घर कामं असतात, ते तर आपलं नेहमीच चालते. पण वेळात वेळ काढून मी एक नम्र विनंती करते सर्वांना की हे जीवन अत्यंत म्हणजे आपलं हे जीवन महत्त्वाचं आहे की हे जे स्थळं आहेत हे आपण आपल्या या डोळ्याने आणि जोपर्यंत आपले हातपाय चांगले आहेत, आपले डोळे चांगले आहेत, तोपर्यंत आपण हे पाहून घेतले पाहिजे. आपले बौद्धस्थळ कुठे कुठे काय आहे, भगवान बुद्धाचं जे काही जन्मस्थळ आहे, जे काही भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं होतं ते स्थळ कोणतं आहे, हे स्थळ आपल्याला आपण नुसतं असं ऐकतो, पण ज्यावेळेला प्रत्यक्ष आपण अनुभव घेतो आणि तिथे पोहोचतो त्यावेळेला तो आनंद म्हणजे वेगळाच आनंद असतो. आणि हे एक आपलं बौद्ध धर्माचं एक अत्यंत चांगले आपले तीर्थक्षेत्र आहेत, पण खूप लांब आहे, जायला खूप वेळ लागतो. आणि मी तर भगवान बुद्धाला एक अशी प्रार्थना करत होते की मी जरी फोटो पाहत होते पण मी नेहमी म्हणायचे की जेवढे माझ्या यात्रेला सर्व गेले ते सर्व देवा त्यांचं काही दुखू देऊ नको आणि सर्वांना सुखरूप आपल्या मेकरला पोहोचून द्या. मला काळजी वाटायची, मी कधी कधी फोन करायचे साहेबराला, फोन करायचे की तुम्ही सर्व कसे आहात, व्यवस्थित झाली का यात्रा, व्यवस्थित तुमचा प्रवास चालू आहे का. कारण एकदा माणूस घर सोडून गेला ना की जेव्हा जत्रेहून येईपर्यंत आपली तब्येत आपल्याला साथ देते नाही देत, आणि एक लांबचा प्रवास म्हटलं की कोणाला सुद्धा काळजी वाटत असते. त्याप्रमाणे मला काळजी वाटायची आणि सर्वांचं मी विचारायची सगळ्यांची तब्येती कशा आहे सर्व कुठपर्यंत काय आहे. आणि जेव्हा तुम्ही फोटो टाकायचे तेव्हा मला पाहून इतका आनंद वाटायचा की खरंच किती पाहण्यासारखं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जेवढा काही आनंद घेता येईल या मानव जन्मामध्ये तेवढा आनंद आपल्याला घेता येतो. आणि तिकडून आल्याच्या नंतर आपल्यामध्ये बरंच काही परिवर्तन होते. म्हणजे आपल्या जे काही शांततेला आपल्याला जास्त म्हणजे भगवान बुद्धांनी काय दिलं आहे की शांतता हा सगळ्यात म्हणजे चांगला मार्ग आहे. की रागराग करत गेलं तर तो रागच होतो, आणि जर शांततेनं जर आपण कोणत्या गोष्टीचा विचार केला तर त्या गोष्टीचं काय होते की चांगल्यातच रूपांतर होते आणि त्याची प्रगतीसुद्धा चांगलीच होते. तर हे एक आपण त्या निमित्ताने आपण हे शिकू शकतो आणि आपल्या आपोआप मनावर तो परिणाम होतो. तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे आता आहेत समजा, तर याच्यापैकी आता ज्यांना कोणाला यात्रेला जेव्हाही वेळ भेटेल तर आवश्यक जावं. आणि मी सुद्धा मला जर असं माहिती असतं तर मी यांच्यासोबत कसं का होईना पण मी गेले असते, पण मला माहिती नाही आहे की हे जाणार होते का काही, म्हणून गेल्याच्या नंतर मला माहिती झालं. कारण मला वेळच भेटला नाही पहा, हे ड्युटी 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 नेहमी बी, आणि जायला 2-2 सर्कल नेहमी राहायचं सोबत, तर मला काही एवढं ते काम करणं आणि सुट्टी नव्हती भेटत काय नाही. आणि आता असं वाटते की आपण तेव्हा गेलो असतं तर बरं झालं असतं. तर म्हणून मी सांगते जोपर्यंत 50 वर्षाच्या आत आपलं वय आहे किंवा 50पर्यंत आहे तोपर्यंत जरी गेलं तर त्याच्यामध्ये अधिक आनंद वाटतो. असा तर वाटतोच पण तेव्हा अधिक आनंद वाटतो. आणि जेव्हा ती वेळ निघून गेलेली असते तेव्हा आपल्या हातात वयाची वेळ राहिलेली असते का नाही. म्हणून त्या वयातच आपण हे जे काही आपल्या भगवान बुद्धाचे चांगले स्थळं आहेत ते आपण अवश्य पाहिले पाहिजे. एवढं बोलून मी सर्वांना परत एकदा जय भीम करते. आणि भगवान बुद्धांना खरंच मी म्हणजे खूप असे हे समजते की माझे जेवढे बांधव गेले होते, जेवढ्या आमच्या भगिनी गेल्या होत्या, एवढे एकदम सुखरूप आले, कोणाचं काही दुखलं नाही काही नाही, आणि सर्वजण व्यवस्थित आले. मला येईपर्यंत म्हणजे काळजी खूप वाटत होती.